राहुलजी गांधी यांना खुनाची धमकी देणाऱ्या भाजप सरकारचा, राहुलजी गांधी यांना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या भाजप सरकारचा, मोदी सरकार होश में आओ, भाजप सरकार होश में आओ, मोदी तेरी हिटलरशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे मोदी तेरी हिटलरशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे मोदी राहुल जी गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी गांधी यांना गोळ्या मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप सरकारचा, राहुल जी गांधी यांना गोळ्या मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप सरकारचा, राहुल गांधी यांना खुनाची धमकी देणाऱ्या भाजप सरकारचा। अरे मोदी सुन ले, हम नहीं डरेंगे। अरे मोदी सुन ले, मोदी सुन ले, भाजप सुन ले, अरे मोदी सुन ले, अरे भाजप सुन ले, अरे बीजेपी के दलालों को, अरे बीजेपी के दलालों को, अरे बीजेपी के दलालों को, अरे देश के गद्दारों को, अरे देश के गद्दारों को, राहुल जी गांधी तुम संघर्ष करो, राहुल जी गांधी तुम संघर्ष करो। मार्गदर्शनाखाली व आमचे खासदार पंडितांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे। केरळचे भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर पेंटर महादेव हे खुलेआम राहुलजी गांधी यांना सांगतात की आम्ही छातीमध्ये गोळ्या घालूयात। जे विचाराची लढाई हे लोक देऊ शकत नाही। राहुलजी गांधी ज्याप्रमाणे हे देशामध्ये लढतायत, मग वोट चोरी असेल, युवकांच्या हाताला काम देणार न देणार असेल, भारतीय जनता पार्टीचे पोलखोल राहुलजी गांधी करत असल्यामुळं कदाचित त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू घसरत आहे। म्हणून काल केरळमधील एक भुक्कडचोर नेता राहुलजी गांधी यांना धमकी देत आहेत की तुम्हाला छातीमध्ये गोळ्या घालून। ही नथुराम गोडसेंची औलाद आहे। हे विचाराची लढाई करू शकत नाहीत। ज्याप्रमाणे राहुलजी गांधी विचाराची लढाई लढतात, तुमचे नेते त्या ठिकाणी सभागृहामध्ये येत नाहीत, सभागृहामध्ये तोंड लपून बसतात। राहुलजी गांधीने अनेक प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केले। या भारतीय जनता पार्टीच्या मध्ये दम नाही, म्हणून काल केरळमध्ये बुट्टाचोर नेता राहुलजी गांधींना धमका देतो, पण राहुलजी गांधी नाही डरेंगे। आज अख्खा देश त्यांच्या मागे आहे। त्यांच्या घरामध्ये एक इतिहास आहे। स्वर्गीय इंदिरा गांधी असतील, स्वर्गीय राजीव गांधी असेल, ह्या देशासाठी प्राण दिलेले आहेत। त्यामुळे असलेल्या भिकारचोट धमकीला राहुलजी गांधी डगमगणार नाहीत। आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्यांनी धमकी दिली आहे त्याला त्वरित अटक करावी आणि त्यांचा भारतीय जनता पार्टीचा राजीनामा घ्यावा, अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतोय। कलेक्टर ऑफिसला आम्ही आता जातोय आणि निवेदन देतोय। असे भ्रष्टाचार असल्या भिकारचोट नेत्यांना राहुलजी घाबरणार नाहीत। राहुलजी गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। म्हणून आता कलेक्टर ऑफिसला सर्व आम्ही काँग्रेस प्रेमी जाऊन त्या ठिकाणी निवेदन देत आहे।